गुड आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अंतर्गत इंग्लिश विषयातील व्होकॅब्युलरी या घटकातील यूजिंग और रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स हा घटक आज बघणार आहे. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय, तर संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एखाद्याचं नाव घेताना बघा त्याचं नाव अगदी मोठं असते. म्हणजे स्वप्नी, समृद्धी, त्याला स्वप्नीला स्वप्न्या म्हणतात आहे की नाही. समृद्धी असेल तर समे म्हणता की नाही. म्हणजे तुम्ही काय करता, ज्याचं ते मोठं नाव आहे त्याचं समरे म्हणता आहे की नाही. त्याला छोटं करता आहे की नाही. त्याला काय करता, छोटं म्हणजे शॉर्टकट. त्याला काय म्हणता, शॉर्टकट. म्हणजे त्या शॉर्टकटलाच काय म्हणायचं, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. काय म्हणायचं, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप, थोडक्यात शॉर्टकट. काही वेळेला काय होतं, तर एकदम मोठं नाव लिहिण्यासाठी किंवा मोठा शब्द लिहिण्यासाठी आपल्याला अवघड जातो. वाक्यामध्ये लिहिताना बोलताना अवघड जातो. अशा वेळेस आपण काय करतो, तर त्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा वापर करतो. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि मेन शब्द याचा अर्थ बदलत नाही, तर तो अर्थ तोच राहतो. दिलेल्या दोन शब्दांचं संक्षिप्त रूप असेल का नाही, तर त्या दोन्ही मेन शब्द आणि त्याचं संक्षिप्त रूप कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म याचा अर्थ सेमच राहतो, अर्थ बदलत नाही. बरोबर की नाही. तर हे कशासाठी वापरतात, शॉर्टकटसाठी. म्हणजे आपलं काम लवकर पूर्ण व्हावं. इथं बघा, आय एम बॉय असं वाक्य लिहिण्यापेक्षा एम बॉय असं लिहिलं तर आपलं काय होतं रे, तेवढाच एखादा शब्द वाचतो. त्यालाच म्हणायचं संक्षिप्त रूप. हे संक्षिप्त रूप लक्षात घेताना तुम्ही काय करायचंय, तर हे दोन शब्द एकत्र येताना कोणता शब्द निघून जातोय किंवा कोणता शब्द काढून टाकला जातोय हे लक्षात घ्यायचं. किंवा त्या संक्षिप्त रूपामध्ये ॲपोस्ट्रॉफी म्हणजे ते विरामचिन्ह कुठं दिलं जातंय हे लक्षात घ्यायचं. तेवढं लक्षात आलं की नाही, तुमचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्हाला एकदम जमलं म्हणून समजायचं. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगते. आता इथं पहिलं आहे बघा, सगळ्यांना दिसतंय. हे काय आहे, आय आणि एम यांचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला करताना काय करायचंय, तर हे ए काढून टाकायचंय, आय लिहायचंय. आयच्या इथं ॲपोस्ट्रॉफी द्यायची आणि आय ॲपोस्ट्रॉफी एम लिहायचंय. हे झालं आय एमचं संक्षिप्त रूप किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. पुढे बघूया, यू आर. इथं कुठला शब्द अक्षर निघून जाते आणि अपोस्ट्रॉफी कुठं लावते ते लक्ष द्यायचंय. आय एमला काय केलं, ए काढून टाकलं आणि आयच्या तिथं अपोस्ट्रॉफी देऊन एम लिहिलं. आता यू आर साठी काय करायचंय, तर यू नंतर जे ए येते का नाही ते काढून टाकायचंय. म्हणजे YOU इथं अपोस्ट्रॉफी द्यायचंय आणि RE आहे असं लिहायचंय. यू आर. ह्याचा अर्थ सुद्धा यू आरच, वाचताना यू आरच आपल्याला वाचायचं आहे. परत बघा, ही इज. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना आय काढून टाकायचंय, ही आहे असं लिहायचंय, ॲपोस्ट्रॉफी द्यायचंय आणि यस लिहायचंय. बघा, एक शब्द काय होतोय, त्यातला अक्षर निघून जातोय, तिथे ॲपोस्ट्रॉफी येते आणि त्याच्या पुढचं अक्षर आहे असं लिहायचं आहे. हीज. सी इज. तिथं काय करायला लागेल, आता ह्याच्यासारखंच करा. सी इज ला काय, आय काढून टाकायचं. बघा, SHE आय काढून टाकलं, ॲपोस्ट्रॉफी आणि सीज. काय येणार हे, सीज.
आता इट इजचं सुद्धा त्याच पद्धतीने आय काढून टाकायचं, एपोस्ट्रॉफी द्यायची, आय टी एपोस्ट्रॉफी यस, इथं पण आय काढून टाकायचं आहे. वी आर, इथं आपण आरचं बघितलंय, काय करायचंय, ए काढायचंय, म्हणजे वी घ्यायचं, ए काढून टाकायचं, तिथं एपोस्ट्रॉफी आणि आर ई, वी एपोस्ट्रॉफी आणि आर ई, वी आर. वाचताना वी आरच वापरायचं. हे जरी लिहिलेलं असेल तरी सुद्धा काय वाचायचं, वी आर. पुढे बघा, यू आर, त्याच पद्धतीने काय करायचं, ए काढून टाकायचं, ए काढून टाकायचं, वाय ओ यू एपोस्ट्रॉफी आर ई, एपोस्ट्रॉफी आर ई. दे आरला सुद्धा त्याच पद्धतीने दे ए काढून टाकायचं, एच्या तिथं काय लिहायचं, एपोस्ट्रॉफी, बघा टी एच ई वाय एपोस्ट्रॉफी आर ई, इथं सुद्धा ए काढून टाकायचे, दे आर. पुढे बघा, इज नॉट, इज आणि नॉट आपल्याला त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचं आहे. इज नॉट करताना काय करायचं आहे, तर ओ काढून टाकायचंय. कोणता अक्षर काढायचं आहे, ओ, आणि एन कशाला जोडायचं आहे, एनला इजला जोडायचं आहे, म्हणजे आय एस एन, इझंट येणार. त्याचा उच्चार कसा येणार, इझंट. ओच्या तिथं एपोस्ट्रॉफी आणि टी, इझंट. इज नॉटला काय येणार, इझंट. पुढे बघा, डिड नॉट, सेम पद्धतीने ओ काढून टाकायचं, डी ओ एन एपोस्ट्रॉफी टी, डोंट. डू नॉटचं काय ना, डोंट, डी ओ एन एपोस्ट्रॉफी टी. परत डिड नॉट, सेम सेम काय ना, डी आय डी एन, त्याला जोडायचं एपोस्ट्रॉफी आणि टी, डी आय डी एन एपोस्ट्रॉफी टी. कोणतं अक्षर काढून टाकलंय हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, डिड नॉट झालं ना, वॉज नॉट, ते शेवटले बघा, वॉज नॉट. आता वॉज नॉट सुद्धा सेम पद्धतीने ओ काढून टाकायचंय, नॉट आले की काय काढून टाकायचं, ओ, आणि एपोस्ट्रॉफी कशानंतर आहे, एन नंतर, आहे की नाही, म्हणजे डब्ल्यू ए एस एन इथं जोडणार, एपोस्ट्रॉफी टी, वॉजंट. इकडं लक्ष दे रे विशाल, तू तिथं बस बाबा, चल, तू स्वतः करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. चल पुढं बघा, वेअर नॉट, वेअर नॉट सेम करायचं, डब्ल्यू ई आर ई एन याला जोडायचं, एपोस्ट्रॉफी टी, वेअर नॉट, वेअर नॉट. परत आय विल, आय विलला काय करायचं, तर मधले जे अक्षर आहेत डब्ल्यू आय हे दोन्ही ड्रॉप करायचे, हे दोन्ही काय करायचे, ड्रॉप करायचे. आय एपोस्ट्रॉफी डबल एन, बघा आय एपोस्ट्रॉफी डबल एन. त्याच्यानंतर आय शालला सुद्धा तसंच करायचंय, हे तिन्ही अक्षर गाळायची, एस एच ए गाळायचं, आय एपोस्ट्रॉफी डबल एन, आय शाल, आय विल आय शाल दोन्ही एकसारखे येते बघा. त्याच्यानंतर पुढे बघा, यू विल. आता सांगा बघू काय येईल रे, ह्याच्यासारखं आय विलला जसं आहे तसं यू विलला येईल. हा बरोबर, डब्ल्यू आय काढायचं आणि डबल एल ठेवायचं, वाय ओ यू एपोस्ट्रॉफी डबल एल, यू विल. पुढे बघा, ही विल, ही विल सांगा, डब्ल्यू आय काढायचं, डबल एल ठेवायचं, ही विल. दे विल पण सेम, टी एच ई वाय एपोस्ट्रॉफी डबल एल. वी विल पण सेम, वी एपोस्ट्रॉफी डबल एल. इट विल, इट डबल एल, डब्ल्यू आय काढायचं, हो ते शेवटला लिहायचं रे नॉटचं. हां हां, कुठं कुठं दाखव ना, ती कशाला लिहायचंय, टी नाही लिहायचं, डब्ल्यू आय काढायचं, डबल एल लिहायचंय. हां इथं बघ, आय शाल डबल एल,
आय विल डब्ल्यू आय काढायचं डबल एल लावायचं. वाय होईल हे प्लसचं चिन्ह आहे बाळा, प्लसचं चिन्ह आहे. हां तरी म्हणलं असं काय करावं लागलं. हां बघा पुढं. दे विल, इट विल, दॅट विल, सेम. THAT दॅट विल. पुढं बघा. आय हॅव, आय प्लस हॅव कसं लिहायचं तर आय मधलं एच ए काढायचं. मधलं काय करायचं एच ए काढायचं आणि आय एपॉस्ट्रॉफी पीई. परत बघा. आय वुड मधलं सगळंच काढायचं, डी फक्त ठेवायचं. WOULD म्हणजे आय एपॉस्ट्रॉफी डी. आय एपॉस्ट्रॉफी डी ह्याचा अर्थ काय आय वुड. आता इथं डज नॉट लिहिले बघा. डज नॉट इथं जसं आपण इथं नॉटला केलं की नाही ओ काढायचं त्याच पद्धतीने इथं करायचंय. डज लिहायचं, एन डजला चिटकवायचं, एपॉस्ट्रॉफी आणि टी म्हणजे बघा DOES एंड एपॉस्ट्रॉफी टी. ओ काढायचं. वुड नॉटला सुद्धा तेच. वुड नॉट, वुड नॉट, शुड नॉट तेच. ओ काय करायचं काढायचं बघा. हा आणि चेस घेऊ. वुड एन इथे चिटकवायचं, एन इथं लिहायचं आणि टी उडण. हा पुढला सुद्धा तसंच COULD एन एपॉस्ट्रॉफी टी. शुड नॉटला सेम SHOULD एन एपॉस्ट्रॉफी टी. म्हणजे नॉट आलं की एन काय करायचं पहिल्या अक्षराला चिटकवायचं, ओच्या जागी काय करायचं एपॉस्ट्रॉफी द्यायची आणि टी काय करायचं लिहून टाकायचं. इथं सुद्धा तुम्ही तसंच करू शकता. हॅव नॉटला काय येईल रे हॅव नॉटला हा ओ गाळून टाकायचं. इथं ओ काय करायचं गाळून टाकायचं म्हणजे बघा HAVEN एपॉस्ट्रॉफी टी, HASN एपॉस्ट्रॉफी टी. इथं सुद्धा तसंच CAN. आता इथं कॅन नॉटला बघा कॅन नॉट त्याला काय येतं रे डबल एन येणार इथं. मग त्यातलं एकच एन लिहायचं. कॅन इथं पण एन येते इथं पण एन येते बरोबर की नाही. तर एन एकच लिहायचं कॅन एपॉस्ट्रॉफी टी. त्याच्यानंतर नीड नॉट. नीड नॉटला सुद्धा तसंच NEED एन एपॉस्ट्रॉफी टी. ह्या पद्धतीने तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या ना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म खूप सोपे आहेत. आहेत का नाही आहेत का. फक्त एपॉस्ट्रॉफी आणि कोणता शब्द गाळलाय तो लिहायचा. हा आता तुम्ही लिहिताना हा विचार केला होता का तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिले हा विचार केला होता का कुठला शब्द गाळलाय कुठे एपॉस्ट्रॉफी दिले विचार केला होता का नाही. मॅडमने सांगितले बघून लिहायला खरडून टाकायचं. हां तर आता घरी गेल्यानंतर परत एकदा लिहायचे आणि ह्या पद्धतीने लिहायचे कुठला शब्द गाळलाय कुठला अक्षर गाळले आणि कुठं एपॉस्ट्रॉफी दिलेली आहे. कुठं हे चिन्ह कशाचं आहे एपॉस्ट्रॉफी. कशाचं आहे एपॉस्ट्रॉफी. त्या पद्धतीनं लिहायचं. आय एम लिहिलं की ए गाळायचंय एच्या ठिकाणी एपॉस्ट्रॉफी आणि एम लिहायचंय. या पद्धतीने तुम्ही काय करायचं कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म लिहायचे आहे. कळाले का कळाले. ह्याच्यावरून आपण कोणताही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करू शकतो. पुसू का याच्यावरती आपल्याला प्रश्न बघायचे अजून. ठीक आहे बघा नमुना प्रश्न बघायचे आपल्याला. लक्ष आहे सगळ्यांचं. खालीलपैकी कोणत्या पर्यायात चुकीचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. आता तुम्ही चुकीचा कसा ठरवणार तर बघा आधी पर्याय बघायचे.
DON apostrophe T, त्याच्यानंतर UYOU R apostrophe E, L apostrophe PE आणि ही apostrophe S. कोणता पर्याय चुकीचा आहे सांगा. हा? काय सांगू? तू बस इकडे म्हणले का तुला विशाल बाबा एकटाच बस नको बोलू. हा बघा इथं डू नॉट आहे. डू ओच्या जागी टी दिले म्हणजे हे बरोबर आहे. ओच्या जागी अपॉस्ट्रोफी दिले. आता इथं काय आहे रे? यू आर. आता इथं कुठला गाळायचं रे? इथं कुठलं गाळायचं अक्षर? ए गाळायचे आणि तिथं YOU अपॉस्ट्रोफी RE लिहायचंय. हा हे बरोबर आहे. हे काय आहे? चुकीचं आहे. वी हॅव बरोबर आहे. ही इज बरोबर आहे. म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? पर्याय नंबर 2. जास्त फास्ट होते का? नाही ना? लय हळू होतंय. माझं आता एवढंच स्पीड आहे. तुम्ही व्हिडिओत वाढवताना वाढवा. हा स्पीड वाढवायचं माहिती ना तुम्हाला? बरं सांगते परत. क्वेश्चन नंबर 2 and 3 साठी सूचना बघा. दिलेल्या शब्दाचा योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पर्यायातून निवडा. आता बघा वी हॅव दिले. वी हॅव. आता ह्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना काय करायचंय रे? हॅव असेल तर काय गाळायचंय? हा जयच्या फक्त लक्षात राहिलं. काय गाळायचंय? HA गाळायचंय आणि त्याच्या ठिकाणी काय करायचं? वी अपॉस्ट्रोफी PE. वी हॅव असा पर्याय किती नंबरला आहे? किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे बघा. हा पर्याय नंबर 3. पुढे बघा पुढचा प्रश्न 3. डीड नॉट. बघा डीड नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. कसा लिहिणार सांगा? आपण पर्याय बघायचेच नाही. आपला म्हणून आधी सांगा. आधी मला सांगा कोणता अक्षर गाळायचं? ओ गाळायचं. कोणतं? आणि एन काय करायचं रे? एन ला चिटकवायचं आणि अपॉस्ट्रोफी टी. आलं का नाही? डिडंट. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचा बघा. अरे सोपच आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4 बघा. खालीलपैकी योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विजय योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म निवडा. बघा आय हॅव SH apostrophe ES DOES and T doesn't L. कोणताच बरोबर आहे? बरोबर निवडायचं आहे. हा आता हा तर चुकलाय बघा. असा येतच नाही आहे की SHE apostrophe S असा येतो. डज नॉट येत नाही. या इकडे पाहिजे आहे की DOES and T डज नॉट आणि इट्स ITS पाहिजे. म्हणजे हे तिन्ही चुकलेले आहेत. बरोबर कोणता आहे? पर्याय नंबर 1 बरोबर आहे. बरोबर ना? हा पुढचा बघा 5वा. बघा चूज द रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता बरोबर बघितली होती. आता काय करायचे? चुकीची बघायची. एकदा कळलं का नाही? काही म्हणजे अजिबात हर्ष बघा रे लक्ष द्या. बघा चुकीची. चूज द रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. पेन संपला की कॅन नॉट. बघा असू दे. कॅन नॉट CAN apostrophe T बरोबर आहे का रे? आर नॉट ARENOT AREN apostrophe T. shall not SHALL
NOT SHALLNT आणि will not WILLNOT WONT. कुठला आहे ते सांगा का म्हणून हा हा नाही ते चुकीचं आहे म्हणून तर मी तुम्हाला विचारलं. हम्म? हम्म? हा आता इथं बघा विल नॉटचं काय आहे विल नॉटचं पर्याय नंबर 3 चुकीचा आहे. म्हणजे हे पर्याय नंबर 3 येणार आहे. हा नियम मी तुम्हाला नंतर सांगते. हा शाल नॉटचा त्याच्यात आला नव्हता. इथं शालंत येतं. हे झाले नमुना प्रश्न. आता आपण काय बघूया सरावासाठीचे प्रश्न. बघा सरावासाठीच्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे काय करताय तुम्ही रे अथर्व विजय? काय गरज आहे का तू त्याच्या नादी कशाला लागलायस? लक्ष दे. बघा चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम द गिवन वर्ड. म्हणजे दिलेला शब्द आहे तुम्हाला आणि त्याच्यातून तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म निवडायचा आहे. आपण डायरेक्ट तयार करायचा, आपण निवडत बसायचं नाही. हा आपल्या नियमाने आपण तयार करायचं. बघा आर नॉट काय करायचं रे? गाळायचं कुठलं? AREN घ्यायचा, O गाळायचा आणि T आरंट. हा बघा पर्याय नंबर 1 आले की नाही? हा आपण तयार करायचं डायरेक्ट. दे विल THEYWILL काय करायचं तिथं? WI गाळायचं THEYWILL. ॲपॉस्ट्रॉफी तेवढी विसरायची नाही. दे विल कुठला आहे पर्याय? बघा असा कुठं आहे? कुठं आहे असा पर्याय? दे विल दे ॲपॉस्ट्रॉफी WL कुठल्या पर्यायात आहे? पर्याय नंबर 3. पुढचा बघा वॉज नॉट WASNOT काय गाळायचं रे? O गाळायचं. मग काय येईल? WASN आहे का पर्याय असा? पर्याय नंबर 4 येतंय की तुम्हाला? पुढे बघा क्वेश्चन नंबर 4 to 7. होय क्वेश्चन नंबर 4 to 7. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. चुकीचा संक्षिप्त रूप आपल्याला निवडायचं. बघा I apostrophe he apostrophe yes, she apostrophe double L आणि you apostrophe R. का? हा बरोबर आहे. we I have she is बरोबर आहे. I shall. आता you are जोडताना कसं करतोय आपण? कोणता शब्द गाळायचा? ए गाळायचा आणि YOU apostrophe RE लिहायचं. म्हणजे चुकीचा कोणता आहे? पर्याय नंबर 4. पाचवा बघूया आपण. apostrophe कुठे दिले ते बघायचं. DOES apostrophe NT DONT HALL
DIDEN apostrophe T DIDEN apostrophe T. कुठं चुकलंय रे सांगा? कुठं चुकलंय? सगळ्यात apostrophe कशानंतर देतो आपण? नॉट असेल तर नॉट असेल तर ओ गाळतो आणि एन नंतर देतो, बरोबर की नाही? मग इथं एन नंतर आहे, इथं एन नंतर आहे, इथं एन नंतर आहे. इथं फक्त कसं आहे? यांच्या अगोदर आहे, बरोबर की नाही? कसं पाहिजे होतं? DOESN apostrophe T, बरोबर की नाही? मग चुकीचा कोणता पर्याय आहे? पर्याय नंबर ए. लक्ष बारीक लक्ष द्यायचं, आपोआप जुळते. पुढचा बघा. SHE apostrophe S WEAVE IMI apostrophe M आणि WON apostrophe T. कोणता येणार? बघा सगळे पर्याय. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. कोणता चुकीचा वाटतोय? हा, बरोबर आहे. काय करतं ते सच? काय तरी मूर्खपणा करत बसावं. आय हॅव इथे हॅव जोडले. बघा, वी हॅव ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपण काय करतो रे? याचे वी apostrophe VA पाहिजे, ए सुद्धा नाही. म्हणून पर्याय नंबर 2 कसा आहे? चुकीचा आहे. कळलं का? कळलं? 7 नंबर बघा. लेट्स कांट इथे लिहिते बघा. LET apostrophe S CAN apostrophe T IT apostrophe S आणि WAS NO apostrophe T. बघितलं की लक्षात आलं पाहिजे. बघितलं की लक्षात आलं पाहिजे. कोणता चुकीचा आहे? 4 नंबर चुकीचा आहे का नाही? कारण इथं नॉट आहे असं लिहिले, काहीच कळलं नाही. म्हणून पर्याय नंबर 4 चुकीचा आहे. कळलं? क्वेश्चन नंबर 8 to 11 साठी प्रश्न दिला आपल्याला. क्वेश्चन नंबर 8 to 11. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ वर्ड अँड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. शब्द आणि संक्षिप्त रूप यांची अचूक जोडी, चुकीची जोडी निवडायची आहे. संचिता, चुकीची जोडी निवडायची आहे. बघा इथं जोड्या दिल्यात मी, लिहिते इथं बघा. सी हॅड SHEHAS कसं दिले बघा इथं? SHE apostrophe yes. बरोबर आहे का रे? We are बघा WEARE. बरोबर आहे का? They will THEY apostrophe WS. Do not DON apostrophe T. कुठली बरोबर नाही रे मग? चुकीची जोडी कोणती आहे? 2 नंबर. इथे बरोबर आहे. इथे ए गाळायला पाहिजे होता, म्हणजे ही चुकीची आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर. म्हणजे पर्याय नंबर 2 आहे तो काय आहे? चुकीचा आहे. 9वा बघूया आपण. 9वा बघा. डज नॉट. दिसते ना रे? शाई संपल्या त्याच्यामुळे DOES apostrophe NT HAVE not HAVEN apostrophe T will not WILLNOT won't WONT
apostrophe टी पाहिजे. म्हणजे हे सगळे बरोबर आहे. विल नॉटचं सुद्धा ओंट होतं बघा, WONT. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे चुकीची कोणती आहे? पर्याय नंबर 1. 10वा बघूया आपण. पेन कुठे आहे? नाही, सगळ्यांचे संपले. बघू आपल्याकडेच असेल एखादा. नको राहू दे. लाल बघू आपला चालतोय का? 10वा बघा. यू आर. हा चालतोय. यू आर. YOU apostrophe RE. मी लिहिताना बघायचंय कुठला चूक कुठला बरोबर. He is. He apostrophe double L. She is. SHE apostrophe yes. They will. THE apostrophe double L. कोणता चुकीचा आहे बघा? एक चुकीचा आहे. हा कोणता चुकीचा आहे? 4. इथं बघा वाय लिहिलंच नाही. दे विल WI गाळलंय पण इथं वाय लिहिलं. कोण बोलतंय? ज्याला बोलायचं त्याने बाहेर जाऊ शकतो. ज्याला ऐकायचं नाही त्याने निवांत बाहेर जावं. म्हणजे पर्याय नंबर 4 हा काय आहे? चुकीचा आहे. पर्याय नंबर 4 रंगवायचा आहे. पुढचा बघा. 11वा. शाल नॉट. SHALLNOT. त्याचं बघा कसं लिहिलंय? SHAN apostrophe T. Does not. DOESNOT. DOESN apostrophe OT. काय खरं नाही. पुढे बघा. 3रा. लेटस. LETUS. LET apostrophe yes. I have. I apostrophe PE. कुठलं चुकीचं आहे? मगाशीच मी सांगितलंय शांत आणि कोण याचा मी तुम्हाला परत नियम सांगितला. शाल नॉटचं SHAN हे दोन्ही गाळले जातात. हे आणि हे. इथं बघ ना NOT डायरेक्ट लिहिलंय. NOT लिहिलंय म्हणजे पर्याय नंबर 2 चुकीचा आहे. पर्याय नंबर 2 चुकीचा आहे. 12वा प्रश्न बघा. बघा. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड. खाली एक वाक्य दिलंय त्याच्यामध्ये शब्द दिलाय आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. बघा. आय कॅन नॉट स्विम. बघा तिथं कॅन नॉट खाली अंडरलाईन केली आहे आणि त्या कॅन नॉटचा आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहायचा आहे. देवेनी मूर्खपणा करायचा नुसता. आता कॅन नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिताना कुठला शब्द गाळायचा रे? ओ गाळायचा आहे. म्हणजे CAN. आणि हा एन सुद्धा गाळायचा आहे. कॅन नंतर डबल एन येते का नाही? कॅनचा पण एन आणि नॉटचा पण एन म्हणजे एक एन गाळायचा आहे. NO गाळायचा आहे. apostrophe T. म्हणजे तिथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कुठला येणार? CAN apostrophe T. कुठं आहे बघा? 1 नंबर. आलं का लक्षात? आलं का? ज्यावेळेस तुम्ही वारंवार हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वाचा लिहाल त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे कोणता शब्द गाळलेला आहे आणि कोणता शब्दानंतर अक्षरानंतर ॲपोस्ट्रॉफी दिलेली आहे. कळालं का? एकदम सोपा घटक आहे. काय अवघड वाटलं तरी नाही. एकदम सोपा घटक आहे. तुम्ही घरी जाऊन ते लिहा आणि स्वाध्याय सोडवा. समजलं?